वसंत माधव कुलकर्णी, वसंत एम कुलकर्णी LLP चा पार्टनर आहे आणि म्युच्युअल फंडामध्ये ज्या काही पोर्टफोलिओ मॅनेजमेंटच्या थेरी आहेत त्या थेरीमध्ये कोर अँड सॅटेलाइट ही एक थेरी आहे. कोर अँड सॅटेलाइट थेरी पैकी काही फंड तुम्ही टॅक्टिकल बेट्स किंवा तात्कालीन गरज म्हणून तुम्ही त्या फंडांचा समावेश तुमच्या गुंतवणुकीत केला पाहिजे. आणि एक 5% ॲलोकेशन नेहमीच तुम्ही सॅटेलाइट टाईप मधल्या एखाद्या फंडासाठी ॲलोकेट केलं पाहिजे. जर तुम्हाला ऍक्टिव्हली मॅनेज पोर्टफोलिओ ठेवायचा असेल तर हे गरजेचं असतं. आणि याच भूमिकेतून वेळोवेळी आम्ही वेगवेगळे फंड सुचवत असतो. 1 वर्षापूर्वी आम्ही ट्रान्सपोर्टेशन फंड सुचवला होता. त्याच्या आधी फार्मा अँड हेल्थ केअर सेक्टर होता. तर आम्हाला असं वाटतं की या वेळेला डिजिटल इंडिया किंवा टेक्नॉलॉजी फंड हे चांगला परतावा देतील, चांगले रिटर्न देतील. आणि या भूमिकेतून या फंडाची आम्ही तुम्हाला शिफारस करत आहोत. तर या कार्यक्रमाचं स्वरूप आजच्या वेबिनारचं असं असणार आहे की तुम्हाला सर्वात पहिल्यांदा निधी व्यवस्थापिका नीता शेट्टी आहेत, त्या या फंडाबद्दल काय म्हणतात ते आपण ऐकणार आहोत. त्याच्यानंतर माझ्या सहकारी स्वाती या तुम्हाला या फंडाबद्दल अधिक माहिती देणार आहेत आणि त्याच्यानंतर आपला प्रश्नोत्तराचा कार्यक्रम होणार आहे. अशा पद्धतीने हे स्वरूप आहे. तर सर्वप्रथम या फंडाच्या निधी व्यवस्थापिका नीता शेट्टी काय म्हणतात ते आपण पाहूया. मॅडम आवाज येत नाहीये. मॅडम आवाज येत नाहीये. सर आता येतोय? नाही, नाहीतर तुम्ही तो YouTube मध्ये लावा आणि स्क्रीन शेअर करा. येते. बेस्ट परफॉर्मिंग सेक्टर्स BSE IT. मॅडम आता परत आवाज गेला. Giving around 65% returns over the last 1 year and an excellent 1.5x return from March 2020. मॅडम मला असं वाटतं की तुम्ही शेअर करा आणि तो व्हिडिओ लावा. बिलकुल ऐकायला येत नाही. सर आता येतोय का बघा? नाही, एम्बेडेड करण्यापेक्षा तुम्ही YouTube जरा YouTube वरती लावा. तो एम्बेडेड होत नाहीये. ओके ओके सर. नाहीतर मी करतो, ज्या माझ्याकडे आहे. मला होस्ट बनवा, मी करतो. काय केलं तुम्ही? सर तुम्ही होस्ट बनलात? बनवलं का तुम्ही? हो सर. ठीक आहे, ते बंद करा, मी लावतो इकडे.
बाबो टाटा डिजिटल इंडिया स्कीम वर बोलतोय. टाटा डिजिटल. मॅडम असं व्हायला नको होतं. मला शोधावं लागेल तो व्हिडिओ. थांबा आता. केलत का होस्ट? हो सर. सर आवाज आता पण येत नाहीये. आता येतो का? क्लिअर नाही येते. बोल काय फिरत बोलतोय फिरत म्हणजे मला खास साडे कधी बोललो तुला माहितच नाही बाबा. पटकन बोल वहिनी 3-4 फोन झालाय तुला माहित नाही. मला सर आवाज नाही येते. साईकडे गेली यार. लोकांना लिंक देऊया आणि ते बघतील. याच्यापेक्षा काय करणार. ठीक आहे, मी लिंक सगळ्यांना देतो. ते प्रेझेंटेशन झाल्यानंतर बघतील. मी लिंक शेअर केली आहे. मला आवाज येतोय सर. लिंक शेअर केली आहे ती तुम्ही आपला कार्यक्रम संपला की बघा. त्या बेसिकली असं म्हणतायत की टेक्नॉलॉजी ही सतत बदलत असते आणि आता वर्क फ्रॉम होम सुरू झाल्यामुळे कंपन्यांना त्यांच्या टेक्नॉलॉजी मध्ये बदल करावा लागणार आहे. आणि आम्हाला असं वाटतं की माझी चावी कुठे आहे बाबू. माहिती तू इकडे आणली बाबू. चलो बाय. मी तुझं पेमेंट आज ट्रान्सफर करतो. एक काम कर 2000 किती लागतात तू भरतो चेक देतो. मी तो अकाउंटला टाकतो. सिस्टमॅटिकली जाऊन. ओके मॅडम तुम्हाला होस्ट बनवलंय. तर आता या फंडाबद्दल आपण अधिक जाणून घेऊया माझ्या सहकारी स्वाती यांच्याकडून. आणि माझं त्यांना होस्ट बनवा आणि सुरू करा. तुम्ही मला होस्ट बनवलं, त्यांना बनवा होस्ट.
मॅडम स्वाती तुम्ही कंटिन्यू करू शकता. तुम्ही नेक्स्ट स्लाइड म्हणालात की मी प्रेझेंटेशन घेऊन जाईन पुढे. हा चालेल, ओके, दॅट्स गुड. कारण की मी ओपन केलं नव्हतं प्रेझेंटेशन. शुभ सकाळ सगळ्यांना आणि निवांत सकाळ आणि डिजिटल सकाळ सगळ्यांना, कारण की आपण आज डिजिटल फंडाबद्दल बोलतो आहोत. तर हा फंड तसा नवीन नाहीये, जवळजवळ 2015 साली हा लॉन्च झालेला आहे. पण तरी आपण आज का बोलतोय, कारण की ह्या फंडाचा जो उद्देश आहे किंवा ह्या फंडाचं जे सेक्टर आहे IT सेक्टर, ते आज बुमिंग होणार आहे, बुमिंग होत आहे. तर कोरोना काळ असो, बाकीच्या कोणतेही रिझन्स असो, आणि ते कसं होतं ते आपण बघूया. तर हा ओपन एंडेड इक्विटी स्कीम आहे जी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये मेजरली इन्व्हेस्ट करतोय आपण. नेक्स्ट स्लाइड प्लीज गौतमी. ओके, स्लाइड जरी जास्त असल्या तरी इन्फॉर्मेशन आपण स्लाइड जरी इंग्लिशमध्ये असल्या तरी मी मराठीमध्येच बोलणार आहे, त्याच्यामुळे काळजी नसावी. आणि सॉरी, मला मराठीमध्ये मी बनवू शकले नाही स्लाइड्स. तर ह्या स्कीमची ऑब्जेक्टिव्ह आपण एक साधारण एक जुजबी आधी इन्फॉर्मेशन बघूया आणि मग नंतर आपण रिटर्न्स मध्ये आणि का आम्ही रिकमेंड करतोय ह्याच्यामध्ये जाणार आहोत. तर स्कीम ऑब्जेक्टिव्ह सांगितल्याप्रमाणे हा बेसिकली सेक्टरल फंड आहे आणि तो IT सेक्टरमध्ये 80% किंवा त्याच्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट करतोय. याची लॉन्च डेट 28 डिसेंबर 2015 ची आहे. बेंचमार्क ह्याचा निफ्टी 50 किंवा S&P BSE इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ट्राय हा आहे. बेंचमार्क म्हणजे ज्याच्यानुसार आपण या प्रत्येक कोणत्याही फंडाचं आपण रिटर्न कम्पेअर करत असतो की त्या फंडाने व्यवस्थित रिटर्न दिलेत किंवा जास्त दिलेले आहेत. ह्याची कॅटेगरी सेक्टोरियल थेमॅटिक आहे. फंड साईज 2179.43 करोड आहे, खूप मोठी साईज आहे. एक्सपेन्स रेशो 2.17 आहे. हा ऍक्टिव्ह फंड आहे. पॅसिव्ह फंडाचा एक्सपेन्स रेशो तेवढा जास्त नसतो. सगळ्यात जास्त अलाउड बाय सेबी एक्सपेन्स रेशो 2.5 असतो आणि ह्याचा 2.17 आहे, त्याच्यामुळे एक्सपेन्स रेशो जरा जास्त आहे याचा ऍक्टिव्ह फंड असल्यामुळे. NAV आज मी सांगितलं नाही, पण साधारण आपण फाइंड आउट करू शकतो NAV त्याचा ऑनलाईन. रिस्क ह्याची खूप हाय आहे. सेक्टरल फंड असल्यामुळे प्रचंड हाय रिस्क आहे आणि प्युअरली इक्विटी बेस्ड आहे. बॅलन्स फंड पण नाही आहे हा, प्युअरली इक्विटी बेस्ड आहे, त्याच्यामुळे रिस्कोमीटर ह्याचा हाय आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज गौतमी. ओके, ॲज युजल SIP SWP STP सगळं अवेलेबल आहे. लोड स्ट्रक्चर एंट्री लोड काहीच नाहीये. एक्झिट लोड 0.25 ऑफ NAV इफ रिडीम स्विच्ड, म्हणजे 30 दिवस अलॉटमेंटच्या केलं तर 0.25 एक्झिट लोड आहे. मिनिमम इन्व्हेस्टमेंट अमाऊंट 5000 आहे आणि मल्टिपल 1 रुपयाच्या त्याच्यानंतर, आणि ऍडिशनल परचेस आपण 1000चं करू शकतो त्याच्यामध्ये. रिडम्पशन 500 किंवा 50 या युनिट प्रमाणे करू शकतो आपण. प्लॅन्स ॲज युजल रेग्युलर प्लॅन, ग्रोथ, IDCW म्हणजे डिव्हिडंड, डायरेक्ट प्लॅन, ग्रोथ आणि डिव्हिडंड अवेलेबल आहेत. ही प्रेझेंटेशन बहुतेक गौतमी शेअर करणार आहे आणि मी इथे लिंक दिली आहे. ॲज अ इन्व्हेस्टर, जसं सर नेहमी इन्व्हेस्टर एज्युकेशन करत असतो आपण कंटिन्युअसली, तसंच डिव्हिडंड जे अर्लियर डिव्हिडंड आपण म्हणत होतो त्याला आता IDCW का म्हणतोय ह्याचं एक छान एक्सप्लेनेशन या लिंक मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर एक शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगते की डिव्हिडंड, आधी इन्व्हेस्टर कन्फ्युज होत होता की डिव्हिडंड गिवन बाय द इन्व्हेस्टेड कंपनी, गिवन बाय द AMC और गिवन बाय हुम, म्हणजे एक्झॅक्टली कुणाचा डिव्हिडंड, कुणी किती काय टॅक्स करायचं हे सगळं कन्फ्युजन होतं. त्यामुळे सरकारने काय केलं की हा वर्ड खूपच असा कॉमनली यूज करतो, त्याच्यामुळे म्युच्युअल फंडावरचा जो डिव्हिडंड आहे जो इन्व्हेस्टरला मिळतोय फ्रॉम AMC इज कॉल्ड IDCW. IDCWचा लॉंग फॉर्म तुम्ही बघू शकता, म्हणजे मी सांगत का नाहीये की तुम्ही जाऊन बघावं त्या लिंक वरती. साधारण याचा अर्थ आहे की तुम्ही तुमच्या कॅपिटल मधनं विड्रॉ करताय. इट इज नॉट की तुम्हाला कोणत्या तरी कंपनीने डिव्हिडंड दिलाय असं नाहीये, ते तुमच्या इट इज आउट ऑफ युअर कॅपिटल तुम्ही विड्रॉ करताय, म्हणून त्याला IDCW म्हणलं जातं. आणि हा फंड तसा सुटेबल फॉर हाय रिस्क इन्व्हेस्टर्स आहे. पण आपण बघूया की ज्यांची हाय रिस्क कॅपॅसिटी नाहीये, सरांनी जसं इंट्रोडक्शन पार्ट मध्ये सांगितलं की कोर पोर्टफोलिओ आणि सॅटेलाइट पोर्टफोलिओ मध्ये आपण हा फंड कसा ऍडजस्ट करू शकतो ते आपण बघूया.
ह्या फंडाची फंड मॅनेजर मीता शेट्टी या आहेत. त्यांना खूप चांगला एक्सपिरियन्स आहे, 14 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. बऱ्याचशा फंड हाऊसेस मध्ये त्यांनी वेगवेगळ्या भूमिका निभावलेल्या आहेत. त्या CFA आहेत. CFA इज द व्हेरी हाय इंटरनॅशनल लेवल सर्टिफिकेशन फॉर एनी फंड मॅनेजर टू हॅव, आणि बॅचलर ऑफ इकॉनॉमिक्स आहे. सो येस, आपण म्हणजे जर का ह्या फंड मध्ये इन्व्हेस्ट केलं तर आवर मनी इज इन गुड हँड्स. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके, आता पोर्टफोलिओ साधारण थोडस डिटेलमध्ये जाऊया आपण. पोर्टफोलिओ टर्नओव्हर रेशिओ याचा 31.59 आहे. पण कॅटेगरीचा ऍव्हरेज पोर्टफोलिओ टर्नओव्हर म्हणजे चर्निंग ज्याला म्हणतो ना आपण, बाय सेल बाय सेल बाय सेल करणं टू अर्न द प्रॉफिट, त्याला पोर्टफोलिओ टर्नओव्हर असं म्हणतात. साधारण त्याच कॅटेगरी मधला एखादा दुसरा फंड घेतला तर त्याचा पोर्टफोलिओ टर्नओव्हर किंवा बेंचमार्कचा टर्नओव्हर 144.17 आहे. पण ह्याचा टर्नओव्हर रेशो 31.5 आहे, लो आहे. याचा अर्थ काय होतो की याची जी फंड मॅनेजर आहे मीता शेट्टी, त्या कॉन्फिडंट आहेत त्यांच्या ऍक्शन्स बद्दल. जेव्हा त्या बाय करतात किंवा सेल करतात त्या खूप अशा फ्रिक्वेंट डिसिजन्स घेत नाहीत, बाय करा सेल करा बाय करा सेल करा. शी इज कॉन्फिडंट अबाउट हर डिसिजन्स आणि शी इज व्हेरी कॅपेबल ऑफ मेकिंग चेंजेस टू हर डिसिजन्स वेन एव्हर रिक्वायर्ड. इक्विटी होल्डिंग याची जवळपास 91.1 आहे. त्याच्यामध्ये F&O होल्डिंग्स नाही आहेत. फॉरेन इक्विटी होल्डिंग जवळजवळ 2.5 आहेत आणि टोटल इक्विटी होल्डिंग लाईक 93.65 आहे. नंबर ऑफ स्टॉक्स 34 आहेत. लार्ज कॅप इन्व्हेस्टमेंट मध्ये जवळजवळ 48% आहेत. मिड कॅप इन्व्हेस्टमेंट मध्ये 15% आहेत आणि स्मॉल कॅप मध्ये 17% आहेत. इथे काय लक्ष द्यायचं असेल आपल्याला तर लार्ज कॅप मध्ये 48 म्हणजे जवळजवळ 50% इन्व्हेस्टमेंट लार्ज कॅप मध्ये आहे, जेणेकरून आपली इन्व्हेस्टमेंट क्रेडिट रिस्क ज्याला म्हणतो आपण ती खूप कमी आहे या फंडामध्ये. 50% आपले लार्ज कॅप मध्ये असल्यामुळे. अदर देन इक्विटी अदर जे आहेत ते रेपो आणि नेट रिसिव्हेबल्स मध्ये तिने केलेले आहेत. इट इज पार्ट ऑफ दी रिस्क मिटिगेशन और इवन आय थिंक कम्प्लायन्स, की जिथे तुम्हाला 100% इक्विटी मध्ये नाही टाकतात आणि सम पर्सेंट ऍटलीस्ट 5 to 10% तुम्हाला नॉन इक्विटी मध्ये टाकायला लागतो टू बॅलन्स आउट दी रिस्क रेशिओ. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके, तर सेक्टर अलोकेशन हे समोर आहे तुमच्या. टेक्नॉलॉजी मेजर सेक्टर आहे 72%. त्याच्यानंतर सर्व्हिसेस, IT अनेबल सर्व्हिस त्याला ITES म्हणतात. IT अनेबल सर्व्हिसेस मध्ये 12% आहेत, अदर्स 6%. तर तुम्ही इथे बघितलं तर बेसिकली हा IT आणि IT अनेबल सर्व्हिसेस साठीचा फंड आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके, आता कंपन्या बघूया पोर्टफोलिओ होल्डिंग्स मध्ये. इन्फोसिस इज द बिगेस्ट. अगेन क्रेडिट रिस्क खूप कमी आहे जर का आपण लार्ज कॅप किंवा चांगल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करत आहोत. इव्हन दो म्हणजे मी हे का परत परत सांगते की इव्हन दो आपण एक रिस्क हाय रिस्क फंड म्हणून जरी बघत असलो या फंडाकडे, तरीही ज्या कंपन्या किंवा ज्या सेक्टर्स आपण इन्व्हेस्ट करतोय त्या खूप व्यवस्थित लो क्रेडिट रिस्क वाल्या कंपन्या आहेत, जेणेकरून आपली रिस्क क्षमता ज्याला म्हणतो आपण रिस्क फॅक्टर खूप कमी होतोय. टाटा 12% आहे आणि बाकीच्या ह्या कंपन्या तुम्ही बघू शकता. नेक्स्ट स्लाइड प्लीज. युज्युअल टॅक्स रेट आहे याचा. 1 वर्षाच्या नंतर केलं तर लॉंग टर्म, 1 वर्षाच्या आधी केलं तर शॉर्ट टर्म, अँड ऍज पर युअर टॅक्स लॅब्स. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके, परफॉर्मन्स ही स्लाइड महत्वाची आहे. त्याच्यामध्ये आपण काय दाखवतोय की आपण वेगवेगळ्या फंड अव्हेन्यूज मध्ये, फंड नाही म्हणणार मी, वेगवेगळ्या अव्हेन्यूज मध्ये जर का इन्व्हेस्ट केला असतं तर किती रिटर्न झाले असते. तर आपण साधारण 5 अव्हेन्यूजचं कंपॅरिझन करतो इकडे. टाटा डिजिटल आहे, S&P BSE इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ट्राय जो त्याचा बेंचमार्क आहे त्याच्या कॅटेगरी मधला. त्याच्यानंतर इक्विटी सेक्टरल टेक्नॉलॉजी आहे, गोल्ड आहे आणि PPF आहे. तर इथं जर का तुम्ही बघितलं तर 1 वीक 1 मंथ तर साधारण प्रत्येक ह्याच्यामध्ये टाटा डिजिटल फंडाने जास्त रिटर्न दिले आहेत. पण साधारण आपण 1 वर्षाकडे लक्ष देऊया जिथे टाटा डिजिटल फंडाने सगळ्यात हाय दिले आहेत. त्याच्यानंतर S&P, त्याच्यानंतर इक्विटी सेक्टर टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर गोल्डनी तर निगेटिव्हच रिटर्न दिलेले आहेत आणि PPFनी खूपच कमी रिटर्न दिलेले आहेत. तर तुम्ही बघताल इथे की जर का सपोज तुम्ही 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले असते मागच्या वर्षी या फंडामध्ये, तर तुम्हाला सगळ्यात जास्त हाय रिटर्न टाटामध्ये मिळाला असता. ओके, नेक्स्ट स्लाइड प्लीज.
आणि ह्याची एनएव्ही मुवमेंट पण तुम्ही बघू शकता मागच्या एका वर्षाची सॉरी 5 वर्षाची, की जिथे हा जो आहे त्याचा बेंचमार्कच्या कुठेही तो बेंचमार्कच्या खाली येत नाहीये. दॅट मीन्स जरी बेंचमार्कच्या पेक्षा जास्त दिले नसतील तर बेंचमार्कच्या पेक्षा खाली पण दिलेले नाही, विच इज व्हेरी गुड साईन. कारण की बरेचसे फंड असे असतात जे बेंचमार्कच्या खाली रिटर्न्स देतात. पण आणि पर्टिक्युलरली गेल्या 2 वर्षात किंवा गेल्या 1 वर्षात जर का बघायचं असेल तर डेफिनेटली बेंचमार्क पेक्षा डेफिनेटली जास्त रिटर्न्स टाटा फंडाने दिलेले आहेत. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके, या स्लाइडच्या आधी मी क्रेडिट द्यायला विसरले. हे सगळं मी इंटरनेटवरनं विविध सोर्सेस मधनं घेतलेलं आहे. moneycontrol.com असो किंवा वेगवेगळ्या साइट्स असो. तर आय शुड गिव्ह थँक्स टू देम की त्यांच्यामुळे मला ही सगळी इन्फॉर्मेशन क्विकली मिळाली. सो क्रेडिट गोज टू देम. सॉरी. आता हा जो तक्ता आहे तो आपण कसा वाचायला पाहिजे. इथे साधारण अॅन्युअलाइज रिटर्न बघायचे. ऍब्सोल्यूट रिटर्न जनरली ज्या इन्व्हेस्टमेंट 1 वर्षाच्या खाली असतात त्यांच्यासाठी तुम्ही ऍब्सोल्यूट रिटर्न बघू शकता, पण 1 वर्षाच्या नंतरच्या ज्या इन्व्हेस्टमेंट असतात त्याच्यासाठी नेहमी अॅन्युअलाइज रिटर्न बघायला पाहिजे. अॅन्युअलाइज रिटर्न म्हणजे XIRR. तुमच्या पोर्टफोलिओ रिपोर्ट मध्ये जे XIRR लास्टचा कॉलम दिसतो दॅट इज कॉल्ड XIRR किंवा अॅन्युअलाइज रिटर्न. ओके, किंवा CAGR. सॉरी. तर इथे 1 वर्षाचा रिटर्न जर का तुम्ही बघितला असेल तर 104.2 पॉईंट रिटर्न दिलेला आहे या फंडाने. म्हणजे जवळजवळ डबल, पूर्ण 1 लाख केले असतील तर 2 लाख होणार तुमच्या 1 वर्षामध्ये. आणि तेच कॅटेगरी ऍव्हरेजनी 50.3 दिलेला आहे रिटर्न. आणि ह्याची रँक पूर्ण ह्याच्यामध्ये नंबर 3 ची आहे. 101 पैकी नंबर 3 ची आहे. हा जो रो आहे तो खूप महत्वाचा आहे इथे. ओके, आणि काय म्हणतात त्याला, आता त्याची कॅटेगरी मागच्या वर्षी पण चांगली होती, या वर्षी पण चांगली आहे. सो अॅन्युअलाइज रिटर्न पण चांगले आहेत आणि कॅटेगरी पण चांगली आहे कम्पेअर टू अदर फंड्स. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता आपण कम्पेअर करूया ह्याचा परफॉर्मन्स दुसरे जे फंड आहेत त्याच्याच कॅटेगरीमध्ये असो किंवा बेंचमार्क असो. तर हा जो फंड आहे आपण 1 वर्षाचा घेऊया. म्हणजे 1 इयर रिटर्न इथे जे दिसतंय 1 2 3 4 5 6 कॉलम मध्ये तुम्ही बघताल तर इथे 104.2 रिटर्न्स आहेत. निफ्टी 50 चे स्वतः 44.52 आहेत. बेंचमार्कचे 82 आहेत. आणि आपण जर का तुम्ही खाली तसंच त्या कॉलम मध्ये गेलात तर बेस्ट इन कॅटेगरीचे खूप क्लोज आहेत 110.52 कम्पेअर्ड टू दिस. म्हणजे ह्याच कॅटेगरी मधल्या बेस्टनी फक्त 6% जास्त रिटर्न दिलेले आहे. So this is one of the best fund who has beaten the Nifty 50 also आणि त्याचा स्वतःचा बेंचमार्क also. Next slide please. सगळंच चांगलं असेलच असं नाही. प्रत्येक फंडाबद्दल काही गोष्टी वाईट पण असू शकतात. कधी कधी वाईट परफॉर्मन्स पण झालेला असू शकतो. तर हे त्याचे बेस्ट क्वार्टर्स आहेत त्या फंडाचे आणि हे वर्स्ट क्वार्टर्स आहेत. म्हणजे क्वार्टर 22 मध्ये त्यांनी वर्स्ट परफॉर्मन्स दिलेला आहे. 28 to 16 मध्ये पण वर्स्ट परफॉर्मन्स दिला, पण तिकडे तसंच बेस्ट परफॉर्मन्स पण दिलेला आहे. सो चांगल्या सोबत आम्ही वाईट म्हणणं नाही पण निगेटिव्ह पण दाखवतो, जेणेकरून प्लस मायनस दोन्ही गोष्टी आपल्याला माहिती हव्यात. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके, जस्ट वेट हिअर फॉर अ मिनिट. आता जे एकच मिनिट, सॉरी मला खोकला आलाय. पुढच्या ज्या स्लाइड्स आहेत त्याच्यामध्ये मी रिस्क रेशिओज एक्सप्लेन करणार आहे. थोडंसं डिटेलमध्ये जाणार आहे ऍज पार्ट ऑफ इन्व्हेस्टर एज्युकेशन. माहिती रविवारची वेळ आहे, आपल्याला पटकन संपूर्ण दुसरे कामं करायचे असतात, पण स्टील ऍज अ पार्ट ऑफ इन्व्हेस्टर एज्युकेशन मी जे 4 रेशोज घेते तुम्हाला थोडे डिटेलमध्ये सांगणार आहे. बघूया आपण. नेक्स्ट स्लाइड प्लीज. नेक्स्ट स्लाइड गो तुम्ही. हा या. तर साधारण खूपदा इन्व्हेस्टर आम्हाला विचारतात, म्हणजे आमच्या टीमला विचारतात, सरांना विचारतात की सर म्हणजे कसं बघायला पाहिजे, काय बघायला पाहिजे कोणत्याही फंडामध्ये. तर 3-4 गोष्टी असतात त्या बघा. रिटर्न तर आपण बघतोच, CAGR असो किंवा NAV असो, ते सगळं बघतोच आपण. त्याच्याशिवाय सुद्धा पर्टिक्युलरली ऍक्टिव्ह फंडामध्ये, पॅसिव्ह फंडामध्ये रिटर्न किंवा आपण बेंचमार्क बेट केलाय का नाही तेवढं बघू शकतो, पण ऍक्टिव्ह फंडामध्ये बरेचसे फॅक्टर असतात जे आपण बघायला पाहिजेत. वन ऑफ देम इज स्टँडर्ड डेव्हिएशन.
आपल्यापैकी बऱ्याच जणांनी इंजिनिअरिंग केलं असेल किंवा थोडंसं गणित केलं असेल तर तिथे स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे तुम्ही एक जो पाथ सेट झालेला असतो इंडस्ट्रीचा किंवा त्याच्यापेक्षा किती तुम्ही डिव्हिएट रिटर्न दिलेले आहेत, तर दॅट इज कॉल्ड स्टँडर्ड डेव्हिएशन. तर ह्याचं स्टँडर्ड डेव्हिएशन जवळजवळ 18.84 आहे, विच इज ऍक्च्युअली नॉट गुड, पण ते खूपही जास्त नाहीये कम्पेअर्ड टू दी एक्स्ट्रीम केसेस. जर का कॅटेगरी ऍव्हरेज 14.19 आहे स्टँडर्ड डेव्हिएशन तर 18.84 ह्याचा स्टँडर्ड डेव्हिएशन आहे. आणि ऍक्टिव्ह फंडामध्ये तेवढा लिव्ह आपण द्यायला हवा स्टँडर्ड डेव्हिएशन मध्ये. सो माझ्या दृष्टीने स्टँडर्ड डेव्हिएशन जरी थोडा हाय असला कॅटेगरी ऍव्हरेज पेक्षा तरी काळजी करण्याची गरज नाहीये. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता बीटा व्हॅल्यू म्हणजे काय असते की बीटा गिव्स आयडिया अबाउट हाऊ वोलाटाइल फंड परफॉर्मन्स हॅज बीन कम्पेअर्ड टू सिमिलर फंड्स इन द मार्केट. लोअर बीटा इम्प्लाइज द फंड गिव्स यू मोर प्रिडिक्टेबल परफॉर्मन्स. प्रिडिक्टेबल परफॉर्मन्स म्हणजे कसं की चाहे भले कुछ हो जाए पर रिटर्न सही रहेगा, करेक्ट. तर दॅट इज कॉल्ड बीटा. पण बऱ्याच वेळेला काय होतं, काही काही फॅक्टर्स फंड मॅनेजरच्या हातात पण नसतात, इंडस्ट्रीच्या हातात पण नसतात किंवा सेक्टरच्या हातात पण नसतात, मग त्यावेळेला बीटा थोडा वर खाली होत असतो. सो जर का सपोज आपण कंपनी फंड ए आणि फंड बी घेतलं आणि दोघांचेही रिटर्न सेम असतील, सपोज 9% असो 11% असो, आणि फंड ए चा बीटा लोअर असेल बी पेक्षा, तर आपण असं म्हणू शकतो की फंड ए इज बेटर, ज्याची व्हॅल्यू बीटा व्हॅल्यू कमी आहे ती कंपनी चांगली आहे. इथे पण कॅटेगरी ऍव्हरेज पेक्षा ह्याचा बीटा जरा जास्त आहे, खूप जास्त नाहीये. लाईक इन्स्टेड ऑफ 0.69 कॅटेगरी ऍव्हरेज असेल तर ह्याचा 1.5 वगैरे नाहीये, त्याच्यामुळे स्टील विदिन सॉर्ट ऑफ मॅनेजेबल रेंज बीटा आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके, शार्पे रेशिओ हा जनरली आपण रिलेटेड टू रिस्क रिलेटेड असतो की आपण म्हणजे फंड मॅनेजरनी घेतलेली रिस्क वर्थ आहे का, की तो इतकं पोर्टफोलिओ चर्न करतोय किंवा कोणती रिस्क घेतोय की ओके ठीक आहे फंड मॅनेजरचा आउटलुक हा आहे की मार्केट उद्या खाली जाणार आहे, इट्स अ रिस्क. आज जर का मी घेतला असेल आणि यू नो की म्युच्युअल फंडांना इंट्राडे ट्रेडिंग अलाउड नाहीये, त्याच्यामुळे दे हॅव टू टेक अ कॉल ऑन डिलिव्हरी ऑर अ लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. तर जर का मी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचा कॉल घेतला असेल तर तो किती बरोबर आहे, दॅट इज कॉल्ड फंड मॅनेजरनी घेतलेली रिस्क. आणि ती रिस्क आपण एक शार्पे रेशिओ या रेशिओनी आपण कम्पेअर करतो. तर शार्पे रेशिओ ह्याचा खूप छान आहे, 1.35 बेस्ट रिस्क ऍडजस्टेड रिटर्न्स आहेत. जी काही रिस्क फंड मॅनेजरने घेतली आहे ती वर्थ होती कम्पेअर टू द रिटर्न्स वी गॉट ऑन दॅट फंड. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके, तर ट्रेनर्स रेशिओ अगेन रिस्क ऍडजस्टेड रिटर्न आहे, पण त्यातल्या त्यात काय असं आहे की ठीक आहे तुम्ही म्हणताय की एक रिस्क तुम्ही घेतली तर रिटर्न चांगले आले, पण त्याही पेक्षा तुम्ही खूप रिस्क घेऊन, सपोज तुम्ही 10 पॉईंटची रिस्क घेऊन तुम्हाला 6 पॉईंट एक्स्ट्रा मिळत असतील रिटर्न मध्ये, ओके फाईन, रिटर्न चांगले मिळाले, पण खरंच एवढी 10 पॉईंटची रिस्क घ्यायची गरज होती का तुम्हाला किंवा फंड मॅनेजरला. तर हा ट्रेनर्स रेशो काय करतो की ती प्रत्येक युनिटच्या रिस्कसाठी तुम्हाला किती रिटर्न मिळालेला आहे आणि ते वर्थ होतं का हे कम्पेअर करतं. तर इथे जर का बघितलं तर ते खरंच वर्थ होतं, चांगलं होतं, बेस्ट रिस्क ऍडजस्टेड रिटर्न आहे. त्याच्यामुळे जरी त्याचं स्टँडर्ड डेव्हिएशन आणि दुसरे फॅक्टर्स थोडे निगेटिव्ह असले तरी शार्पे रेशो आणि ट्रेनर रेशो ह्याचा चांगला आहे, त्याच्यामुळे येस इट इज गुड फंड. नेक्स्ट स्लाइड प्लीज. Same goes with this also. Next slide please. ओके, आता ह्या 2 स्लाइड्स मध्ये आपण बघूया की आमचे किंवा आपले रिझन्स काय आहेत टू इन्व्हेस्ट इन टू दिस फंड. प्रूव्हन लॉंग टर्म कॅपिटल एप्रिसिएशन डेफिनेटली आहे 104%. मेजर इन्व्हेस्टमेंट इंटू ब्लू चिप कंपनीज आहेत, म्हणजे लो क्रेडिट रिस्क आहे आपल्याला. आणि तसं बघायला गेलं तर सेक्टर वाईज बघायला गेलं तर ज्याला आपण म्हणतो की टॉप डाऊन अप्रोच, आपण आधी इंडस्ट्री सेक्टर आणि कंपनी घेतोय, तसं टॉप डाऊन अप्रोच मध्ये हा IT मध्ये करतोय. आणि इथे काही फिगर्स दिलेले आहेत, मला ती वाचायची गरज नाही, बिलियन्स मध्ये फिगर आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहिती की IT इंडस्ट्री ग्रो होणार आहे.
आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे, मे बी ज्याला म्हणतो आपण सिल्वर लाईनिंग इन द क्लाउड, कोरोनाच्या क्लाउडला कदाचित ही सिल्वर लाईनिंग आहे या सेक्टरला, की कोरोना क्रायसिसमुळे बऱ्याचशा गोष्टी ह्या ऑनलाईन डिजिटल झालेल्या आहेत. क्लाउड कम्प्युटिंग आलेलं आहे, ज्याच्यामुळे डिजिटलायझेशन कडे भारतच नाही तर रेस्ट ऑफ द वर्ल्ड पण वेगाने मूव्ह होते. आणि त्याच्यामुळे द ऑपॉर्च्युनिटीज, द प्रोजेक्ट्स, आणि तुम्हाला माहिती आहे आयटी, भारत हा आपला मेजर देश आहे आयटी सर्व्हिसेस किंवा आयटी सोल्युशन्स प्रोव्हाइड करण्यामध्ये. त्याच्यामुळे मोस्ट ऑफ द प्रोजेक्ट्स आपल्याकडे येणार, जेणेकरून ह्या पूर्ण इंडस्ट्रीला, सेक्टरला, आणि जेणेकरून ह्या फंडाला खूप मोठा बूस्ट मिळण्याची दाट शक्यता आहे फ्युचरमध्ये. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके, आणि कन्क्लुजन मध्ये सरांनी जसं सांगितलं की कोर आणि सॅटेलाइट पोर्टफोलिओ मध्ये फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही खरंच हाय रिस्क किंवा रिस्क ॲपेटाईट तुमची चांगली असेल तर डेफिनेटली वी रिकमेंड की तुम्ही चांगली इन्व्हेस्टमेंट करावी, मेजर इन्व्हेस्टमेंट करावी या फंडामध्ये. मीडियम सपोज तुमची रिस्क आहे तर तुम्ही थोडंसं म्हणजे लाईक तुमचे 20% ऑफ इन्व्हेस्टमेंट तुम्ही इथे करू शकता, किंवा तुम्ही म्हणला नाही बाबा माझी तेवढी रिस्क कॅपॅसिटी नाहीये, तरीही ऍज अ पार्ट ऑफ युअर सॅटेलाइट पोर्टफोलिओ, कोर पोर्टफोलिओ हा लॉंग टर्म असतो नेहमी, आणि सॅटेलाइट पोर्टफोलिओ टेम्पररी असतो, जिथे तुम्ही स्ट्रॅटेजिकली बाय सेल करता, जेणेकरून कोर पोर्टफोलिओ मध्ये जो तुम्ही लॉंग टर्म मध्ये थोडासा कमी रिटर्न तुम्हाला मिळत असतो, तो तुम्ही सॅटेलाइट पोर्टफोलिओ मध्ये तुम्ही भरून काढता टॅक्टिकल डिसिजन्सनी. आणि ज्यांची पण रिस्क ॲपेटाईट लो आहे आणि ज्यांना थोडे रिटर्न्स भरून काढायचे आहेत, त्यांच्यासाठी तर आम्ही डेफिनेटली हा पोर्टफोलिओ सजेस्ट करतो. आणि एक नवीन कन्सेप्ट आलेला आहे कॉल्ड ESG, इन्व्हायरमेंटल, सोशल अँड कॉर्पोरेट गव्हर्नन्स. इट्स अ व्हेरी बिग कन्सेप्ट इंटरनॅशनली. थोडं येईलच तो वर्षभरात एक मोठ्या प्रमाणात आपल्या इंडियामध्ये पण, आणि होपफुली तो कंप्लायन्सचा पार्ट पण असेल आरबीआय कडनं, की ESG चे कंप्लायन्स प्रत्येक म्युच्युअल फंडाने फुलफिल करावे. तर ह्याच्यामध्ये कसं असतं की ठीक आहे, प्रत्येक फंड प्रॉफिट जनरेट करते, सगळं करते, पण ते इन्व्हायरमेंटली किती सस्टेनेबल आहे, जी कोणती इंडस्ट्री काम करते, सोशली किती रिस्पॉन्सिबल आहे, किंवा कॉर्पोरेट गव्हर्नन्स चांगला आहे का, सस्टेनेबल आहे का, हे त्याचे क्रायटेरियाज असतात. तर आपण बघितलं तर जनरली आयटी किंवा ITS इन्व्हायरमेंटली लेस डॅमेज असतात, कारण की बेसिकली त्यांचे कम्प्युटर, मी असं म्हणणार नाही की टोटली नॉट डॅमेज, कारण की इलेक्ट्रॉनिक वेस्ट डेफिनेटली असतं, the electricity usage and high is there, but they are less damaging than any other sector. So yes, it fits into environmental issue. Socially also तुम्ही बघायला गेला तर आयटी आणि ITS CSR च्या अंडर खूप चांगलं सोशल काम करतात, तो इट फिट्स इन टू सोशल ऑल्सो. आणि as far as corporate governance concerned, we all know that IT are governed very well corporate wise. So yes, it fits into this criteria, and we strongly recommend this fund to all types of investors, even though in a different weightage to the portfolio. Yeah, thank you Gautami, आणि thank you all. तुम्ही सरांना प्रश्न विचारू शकता. गौतमी मॅडम, तुम्ही मला होस्ट बनवलं का? हो सर. आता असं आहे की आम्ही तुम्हाला नीता शेट्टी यांचा व्हिडिओ दाखवू शकलो नाही, पण त्यांचं आमच्या बरोबर झालेलं कॉन्व्हर्सेशन मी प्ले करतो, ते ऐका तुम्ही.
सर तुम्ही ऑडिओ चालू केलाय? हो, ऐकू येत नाही का? नाही, अजून काही ऐकू नाही येते म्हणून विचार. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. तुमचे काही प्रश्न असतील तर आम्ही तुम्हाला उत्तर देतो. प्रश्न विचारा. मॅडम सगळ्यांना अनम्यूट करा. सर अधाऊ म्हणून जे आहेत ते विचारतायत लॉंग इन्व्हेस्टमेंट फंड गुड आहे का? याबाबत आमचं असं म्हणणं आहे की कुठलाच फंड हा कायमचा गुंतवणुकीसाठी चांगला आणि नसतो. तुम्हाला ऍक्टिव्हली मॅनेज पोर्टफोलिओ जर करायचा असेल तर पुढच्या 2 ते 3 वर्षासाठी हा फंड चांगला आहे, एवढंच मी तुम्हाला आज सांगू शकतो. सर मिस्टर अवधूत खरे विचारतायत सिनियर सिटीजन पेन्शनर साठी हा फंड रेकमेंड आहे का? हा फंड सेक्टरल फंड असल्यामुळे याच्यामध्ये रिस्क जास्त आहे. त्याच्यामुळे हा फंड आयडियली तुमच्यासाठी ज्यांची रिस्क कमी आहे त्यांच्यासाठी हा फंड नाही. परंतु ज्याला टॅक्टिकल बेट्स म्हणतात तसा पोर्टफोलिओच्या सध्याची गुंतवणूक किती आहे, कुठे आहे हे लक्षात घेऊन तुम्ही 5% पर्यंत या फंडामध्ये गुंतवणूक करू शकता. पण ती गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या सल्लागाराचा सल्ला घेणं हे अपेक्षित आहे. सर मिस्टर संदीप स्वाती मॅडम साठी विचारतायत कॅन वी इन्व्हेस्ट गुड अमाउंट फॉर लॉंग टर्म? स्वाती मॅडम देतील उत्तर, बघा नाहीतर मी देतो. सर तुम्हीच द्या. बरं, असं आहे की फार्मा, हेल्थकेअर आणि टेक्नॉलॉजी हे 3 फंड नेहमीच सेफ बेट समजले जातात. दे आर कॉल्ड हेवन्स फॉर इन्व्हेस्टमेंट. आणि तुम्ही बघाल तर आज कुठलाही फंड म्हणजे मिड कॅप घ्या किंवा लार्ज कॅप घ्या, साधारण 8 ते 10% दरम्यान आयटी मध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत. ते अशासाठी केलेले आहेत की ज्या वेळेला रुपी डेप्रिशिएट होतो तेव्हा या कंपन्यांना त्याचा फायदा होतो. तो इट ऍक्ट ॲज अ पोर्टफोलिओ इन्शुरन्स. आपल्या गुंतवणुकीचं मूल्य कमी होण्यापासून हा फंड संरक्षण करतो. आज जर तुम्ही बघाल तर आजच्या सगळ्या वर्तमानपत्रामध्ये एक महत्वाची बातमी आहे की डॉलर डिनॉमिनेटेड ऍसेट मध्ये भारताने रशियाला मागे टाकलं. म्हणजे चीन नंतर जपान आणि जपान नंतर भारत असा 3ऱ्या क्रमांकावरती असलेला हा देश आहे. तेव्हा डॉलर डिनॉमिनेटेड ऍसेट इनडायरेक्टली ओन करण्याचं हे एक साधन आहे, कारण या कंपन्यांचं आयटी कंपन्यांचं इन्कम हे डॉलर मध्ये असतं. त्यामुळे तुमचा जो प्रश्न होता लॉंग टर्म साठी करावे का, तर या फंडामध्ये नक्कीच करावे. परंतु दरवर्षी त्या पोर्टफोलिओचा रिव्ह्यू घेणं गरजेचं आहे. म्हणजे आम्ही ज्यांना इन्व्हेस्ट करायला सांगितले त्या लोकांना सांगितलंय की जसं आपण आपली नियमित हेल्थ चेकअप करतो तशी तुमच्या पोर्टफोलिओची हेल्थ चेकअप करण्यासाठी आमच्याशी संपर्क करा 1 वर्षात, तुम्ही जर पैसे गुंतवले असतील तर. सर अरुण राऊत विचारतायत या फंडात 1 लाखाचे किती वर्षात 2 लाख होऊ शकतील? म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजार जोखमींच्या अधीन असते. थोडक्यात बाजार जर चालला तर याचे लवकर होतील. आम्हाला अशी अपेक्षा आहे की हा फंड पुढील वर्षभरात 25% रिटर्न देईल. म्हणजे 1 लाखाचे 1.25 ते 1,20,000 रुपये एका वर्षात होते. असं समजा की ऍव्हरेज हा फंड 20% रिटर्न दिले तर 3.5 वर्षामध्ये डबल होतील असं तुम्ही म्हणू शकता. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजार जोखमींच्या अधीन असते.
ऍडवायझरचं काम हे चांगले फंड सिलेक्ट करणं असतं, बाजार चालवणं नाही. बाजार चालला की तुम्हाला रिटर्न देतात. जसं स्वाती मॅडमने तुम्हाला सांगितलं की हा सेक्टर मध्ये आणि एकूण फंड कॅटेगरीमध्ये सर्वात चांगला चाललेला फंड आहे. तर त्याच्यामध्ये 2 वर्षात 2 लाख कधी होतील हे बघण्यासाठी एक चांगला फंड म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये गुंतवणूक करावी. सर मोहन म्हणून प्रश्न विचारतायत की या फंडासाठी SIP चा ऑप्शन अवेलेबल आहे का? हो, SIP चा ऑप्शन अवेलेबल आहे. आणि तुम्ही 5,000 SIP करत असाल तर 1,000 रुपयाची म्हणजे 20% SIP पुढील 2 वर्षासाठी या फंडात करा. सर कैलास कोठेकर यांनी हात उचलला आहे, त्यांना काही विचारायचंय. सर तुम्ही म्यूट होऊ शकता आणि अनम्यूट होऊन विचारू शकता. रवींद्र सर, नाहीतर तुम्ही तुमचा प्रश्न घ्या, ते त्यांचा प्रश्न मागवून विचारतील. ठीक आहे, कोणाचे काय प्रश्न असतील तर विचारा, नाही तर आपण थांबूया. आहेत का कोणाचे प्रश्न? चला आता नाही, एक आहे, 2 आहेत. या फंडामध्ये SWP करू शकतो का? हो, या फंडामध्ये SWP करू शकतो. आणि रवींद्र यांनी विचारलंय की ICICI टेक्नॉलॉजी फंड आय हॅव ऑलरेडी इन्व्हेस्टेड, कॅन आय स्विच टू टाटा डिजिटल? सर तुम्ही सांगू शकता. त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की आज टेक्नॉलॉजी मध्ये आपल्याला 4 ऑप्शन आहेत. SBI टेक्नॉलॉजी, टाटा डिजिटल, ICICI आणि फ्रँकलिन. आम्ही रिस्क रिवॉर्ड ज्या वेळेला स्कॅटर प्लॉट काढला, जसं मॅडमने तुम्हाला टेनॉर रेशो सांगितला की 1 युनिटची रिस्क घेऊन मॅनेजरनी किती जास्त पैसे कमवले किंवा किती पैसे कमवले, रिस्क रिवॉर्ड रेशो मध्ये हा फंड चांगला आहे म्हणून आम्ही याचं रेकमेंडेशन करत आहोत. आणि मीता शेट्टी इज अ रिस्पेक्टेड फंड मॅनेजर. मला ICICI बद्दल काय बोलायचं नाही, आम्हाला हा फंड आवडतो आमच्या पॅरामीटर मध्ये. आता आम्ही तुम्हाला असा सल्ला देणार नाही की त्याच्यामधले पैसे काढा आणि या फंडात टाका. आपल्या गुंतवणुकीमध्ये एक टेक्नॉलॉजी फंड असावा, तो तुमच्याकडे आहे. 19-20 होत असतो, तेव्हा पोर्टफोलिओ बॅलन्स करत राहा. बरं झालं ना लिंबूचं आंबे आपण मिक्स आणि आपल्याला उन्हाळ्यापर्यंत पुरतील. ठीक आहे, कोणाचे प्रश्न नसतील तर आम्ही तुम्हाला पूजा यांचा नंबर दिलेला आहे, त्या आमच्या सहकारी आहेत आणि त्या सेल्स बघतात. तर तुम्ही पूजा यांच्याशी संपर्क करा किंवा तिकडे लिंक दिली आहे त्या लिंक वरती क्लिक करा. आपण आंब्याचे आणखीन काही प्रश्न आहेत का? तर मॅडम सगळ्यांचे विचारा बघा, काही प्रश्न आहेत का? सर कैलास कोठेकर यांनी हात रेस तर केलाय, पण त्यांना ते अनम्यूट होऊन काही बोललेच नाहीत. हा ठीक आहे, म्हणजे तो चुकून हात हँड रेस झाला असेल. ठीक आहे, काय प्रश्न नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी असं आम्हाला वाटतं. तुम्ही पूजा यांच्याशी संपर्क करा आणि आम्ही तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करून देऊ. आम्ही डिस्ट्रीब्युटर आहोत, तेव्हा आम्ही रेग्युलर प्लॅन मध्येच गुंतवणूक करतो. डिरेक्ट प्लॅन मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आमच्याशी संपर्क करू नका. भविष्यात ते दालन आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ. सध्या आमच्याकडे ते दालन उपलब्ध नाही. तेव्हा रेग्युलर प्लॅन मध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्यांनी कुणाला जर करायचे असतील तर आमच्याशी संपर्क करा. ठीक आहे, हो सर. चला, आभार.
मॅडम एंड करायचं का? हो सर. चला, मग तुम्ही सगळ्यांचे औपचारिक आभार माना आणि आपण थांबू. नमस्कार. तुम्ही आपला अमूल्य वेळ आमच्या बरोबर वेबिनार साठी दिलात त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. अशाच काही वेबिनार घेऊन येत राहू नवीन नवीन विषयासकट. नवीन नवीन मार्गदर्शन सर स्वतः करतीलच आणि अजून कोणी आमच्या बरोबर पार्टिसिपेट होऊन तेही तुम्हाला तज्ञ मार्गदर्शन देतच राहतील. त्यावेळी आम्ही तुमच्याशी नक्कीच संपर्कात राहू. धन्यवाद. जर कोणाला कुठले विषय सुचवायचे असेल तर तुम्ही सुचवू शकता. गणपती नंतर मग आपण त्याचा विचार करू. सप्टेंबरच्या 26 तारखेला आम्ही एका संस्थेबरोबर टायअप केलेलं आहे आणि निमिष चंदन हे जे कॅनरा रोबॅकोचे फंड मॅनेजर आहेत ते मार्गदर्शन करणार आहेत. हा आमचा एक ठरलेला इव्हेंट आहे 26 सप्टेंबर. बाकी तुम्ही आम्हाला सूचना करा, आम्ही त्या सूचनांचा नक्कीच विचार करू. धन्यवाद. आभारी आहोत. पुन्हा भेटू.